शुभम एक गरीब पण प्रामाणिक शेतकरी जो मेहनती आहे. सरपंच जोशीबुवा गावाचे न्यायप्रिय सरपंच जे नेहमी सत्याची कदर करतात. 3. कृष्णा शुभमचा मित्र जो त्याला प्रामाणिक राहण्याचा सल्ला देतो. 4. गावकरी गावात राहणारे लोक जे गोष्टींची साक्षीदार असतात. 2. सरपंच जोशीबुवा गावाचे न्यायप्रिय सरपंच जे नेहमी सत्याची कदर करतात. 3. कृष्णा शुभमचा मित्र जो त्याला प्रामाणिक राहण्याचा सल्ला देतो. 4. गावकरी गावात राहणारे लोक जे गोष्टींची साक्षीदार असतात. 5. चोर एक स्वार्थी माणूस जो खोटेपणा करून फायदा घेण्याचा प्रयत्न करतो. कथेची रूपरेषा. शुभमला त्याच्या शेतात एक मौल्यवान वस्तू सापडते. तो प्रामाणिकपणे ती वस्तू सरपंचांकडे नेतो. गावात एक चोर खोटं बोलून ती वस्तू आपली असल्याचा दावा करतो. सरपंच आपल्या बुद्धिमत्तेने सत्याचा शोध घेतात आणि शुभमच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करतात. नैतिक शिक्षा. सत्य आणि प्रामाणिकपणा नेहमीच